हॅलो एव्हरीवन. आज आपण ना एक जनरल रीडिंग करूया तुमच्या रिलेशनशिपसाठी. ठीक आहे, लव्ह रिलेशनशिपसाठी. आयदर तुम्ही एकतर्फी प्रेमात असाल किंवा तुम्ही ऑलरेडी एक कपल असाल. सो बघूया या दिवसांमध्ये सध्या तुमच्या करंट सिच्युएशनमध्ये काय चाललं आहे, कशी सिच्युएशन तुम्हाला इम्प्रूव्ह करता येईल, भविष्य काळामध्ये तुम्ही काय स्टेप्स घ्यायला हव्यात, सगळं बघूया. त्याआधी आपण 1176 लिहायचं आहे आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हायचं आहे. ठीक आहे, खाली एक माझा नंबर दिलेला आहे, माझा व्हॉट्सॲप नंबर. तर तुम्हाला जर पर्सनल रीडिंग करायचं असेल, रेमेडी हवे असेल एखाद्या गोष्टीवरती, मला जर हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही मला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सुरू करूया. करंट एनर्जीज तुमच्या कशा आहेत, तुमच्या पार्टनरशी रिलेटेड, तुमच्या लव्ह रिलेशनशिप रिलेटेड, ते आपण बघूया. आलेलं तुमच्या कार्ड्समधनं आलेलं आहे की तुम्ही ना तुमच्या प्रेमाच्या प्रती तुमच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ना त्या कंप्लीट केल्या. तुमच्या साईडनी तुम्हाला जेवढे एफर्ट देता येतील तेवढे टाकलेले आहेत आणि हे जपायचं काम करताय तुम्ही. रिलेशनशिप ऑलरेडी फ्लोरिश असेल तुमचं किंवा तुमचं दोघांचं रिलेशनशिप एकमेकांसोबत खूप चांगलं असेल, हे जपण्याचं हे कार्ड सांगतं की जतन करते ते. ठीक आहे, पण त्याचसोबत हे पण दाखवते की तुमचे एफर्ट्स नेहमी जास्त होते या रिलेशनशिपमध्ये. पण आता कुठेतरी असं झालं की या रिलेशनशिपमधनं हवे तसं आउटकम येत नाही, त्याच्यामुळे थोडंसं बॅकस्टेपला जाण्याचा विचार तुमच्या मनामध्ये चालू असेल असं कार्ड सांगतं. पुन्हा एकदा एफर्ट्सच कार्ड आलंय. सो 100% मला हे दिसतंय कार्ड्समध्ये की ज्यांच्यासाठी हे रीडिंग चाललंय त्यांनी कायम त्यांच्या रिलेशनशिपमध्ये समोरच्या व्यक्तीपेक्षा म्हणजे पार्टनरपेक्षा जास्त इनपुट दिलेले आहेत, या कार्ड्समधून कळते. सो व्हेरी गुड. तुम्ही तुमच्या प्रेमाशी खूप जास्त प्रामाणिक आहात. नातं टिकावं म्हणून तुमच्या बाजूने तुम्हाला जेवढं करता आलं तेवढं तुम्ही केलं. आता आपण बघूया की पार्टनरच्या करंट फिलिंग्स काय आहेत. म्हणजे तुम्ही केलंय पण पार्टनरच्या करंट सिच्युएशन काय आहे, करंट एनर्जीज पार्टनरच्या काय सांगतात ते आपण एकदा बघूया. पार्टनर सध्या ना खूप काय म्हणतात, ध्येयवादी आहेत. त्यांच्या गोलकडे त्यांचं लक्ष आहे आणि एवढ्या लेवलला की कदाचित ते ना तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढत नाही. त्याच्यामागे कारण एकच असेल की त्यांना त्यांचं गोल दिसते, दूरदृष्टीने विचार करतात. काही गोष्टींमध्ये ते ज्या गोष्टीची वाट बघतात ते व्हायला उशीर होतो आहे, त्यामुळे चिडचिड होते आणि त्यामुळे तुमच्याशी बोलताना सुद्धा अरेला कारे होते त्यांच्याकडनं, असं कार्ड सांगतं. व्हील ऑफ फॉर्च्यून रिव्हर्स आलेला आहे पार्टनरच्या करंट एनर्जीजमध्ये, म्हणजे त्यांच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीयेत आत्ता. हे कार्ड पण तेच सांगतं, वेटिंगचं कार्ड आलेलं आहे आणि हे कार्ड पण तेच सांगतं. तर करंट सिच्युएशनमध्ये तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये ज्या गोष्टी घडायला हव्यात त्यांच्या मनासारख्या त्या होत नाही आहेत. त्यांची काही कामं आहेत ती अडतायत, त्याला अडथळे येत आहेत, त्यामुळे ते थोडे डिस्टर्ब आहेत असं दिसतं. आणि त्यामुळे ना तुमच्या दोघांच्या रिलेशनशिपवरती हा एक प्रॉब्लेम क्रिएट होतोय. अडथळे जे येत आहेत तुमच्या रिलेशनशिपमध्ये ते पार्टनरच्या करंट एनर्जीजमध्ये डिस्टर्बन्स असल्यामुळे येत आहेत. आपण बघूया की या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करायला हवं, तुमचं बिहेवियर कसं असायला हवं. ओके, शांत बसणे. तुका म्हणे शांत राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, तसं झालेलं आहे हे. तो शांत राहा. या क्षणी कोणतीही रिॲक्शन त्यांना देऊ नका. जर ते स्ट्रेसमध्ये आहेत तर हे कार्ड बरोबर आलेलं आहे. आणि दुसरं, खूप जास्त इमोशनली त्यांना ड्रेन करू नका. तुमचं म्हणणं तुमच्यापर्यंत टेम्पररी ठेवा. ठीक आहे, हे कार्ड आलेलं आहे जे दाखवतं की तुमचे इमोशन्स खूप जास्त काय म्हणतात घुसळून निघतात या सगळ्या सिच्युएशनमध्ये. पण हे रिव्हर्समध्ये आलंय. सो होल्ड युअर हॉर्सेस, म्हणजे तुमच्या मनावरती थोडा ताबा ठेवा. ही वेळ नाही आहे आत्ताच्या आत्ता मला हवे ते जाणून घेतलंच पाहिजे, आत्ताच्या आत्ता माझ्याशी बोल किंवा आत्ताच्या आत्ता मला भेट किंवा असं कुठलंही काय म्हणतात इम्पेशंट बिहेवियर करायचं ही वेळ नाही, असं कार्ड सांगतात. तुमच्या पार्टनरशी रिलेटेड अजून एक कार्ड आपण काढलंय की काय करायला हवं. तर हे कार्ड जसं सांगते की हे माणूस एकटाच सगळे ओझी जे आहे तो वाहतोय, सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज जो आहे ते वाहतोय. पण तो गिव्हअप करत नाहीये. सो आजपर्यंत तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट तुमच्या रिलेशनशिपसाठी तसेही टाकलेच होते. सो आता हे कार्ड सांगतात की थोडा अजून धीर धरा, गिव्हअप करू नका. त्यांच्यावरती त्यांच्या लेवलच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते करतायत. तुमच्या रिलेशनशिपच्या प्रती तुमच्याकडून ज्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या शोल्डरवर आहेत त्या कॅरी करा. ही वेळ गिव्हअप करायची पण नाही, ही वेळ त्यांना डिस्टर्ब करायची पण नाही, असं कार्ड सांगतात. मग आता आपल्याला जाणून घ्यायचं की पुढे काय होणार आहे. आता आपण हे जाणून घेतलं की बाबा हे रिलेशनशिप टिकण्यासाठी तुम्ही काय करायला हवं.
आता बघूया तुमच्या येणाऱ्या दोघांच्या भावनिक भविष्यकाळामध्ये काय घडणार आहे ते आपण जाणून घेऊया तुमच्या दोघांच्या बाबतीत. अरे वा, सुंदर कार्ड्स आलेले आहेत. एक द एम्पिरियर आलंय. सो आणि दुसरं नाईट ऑफ पेंट. म्हणजे बघा आता हा सिंहासनावर बसलाय, त्याने आर्मरी घातलेली आहे सगळी. म्हणजे काय की तो कुठल्याही क्षणी जर एखादी वाईट सिच्युएशन आली तर ती लढण्यासाठी तो एकदम काय म्हणतात खंबीर आहे. तुमच्या रिलेशनशिपमध्ये हे कार्ड येणं, 4 नंबरचं स्टॅबिलिटीचं कार्ड येणं, इट्सेल्फ म्हणजे ते सांगतं आपल्याला की पुढे जाऊन तुमचं रिलेशनशिप छान होणार आहे. दूरदृष्टीने तुमच्या रिलेशनशिपबद्दल तुम्ही विचार करू शकता. तुमचे हे जे दाखवलेले पेशन्स आहेत ना, ते कामी येणार आहेत. तुमचे पार्टनर स्वतःहून तुम्हाला प्रपोज करतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये येतील आणि पुढचा म्हणजे भविष्यकाळात डायरेक्ट मॅरेजसाठी प्रपोजल येण्याची शक्यता आहे तुमच्या पार्टनरकडून. कारण जर तुम्हाला मगाशी मी दाखवलं की तुमचं बिहेवियर कसं ठेवायचंय, ते जर तुम्ही आचरणात आणलं तर तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला नक्कीच लग्नासाठी प्रपोजल येईल. कारण ते ह्या नात्याकडे भविष्याच्या दृष्टीने एक सुरक्षित नातं, एक सुंदर नातं म्हणून बघतायत आणि जर ते नातं निर्माण करण्यासाठी जर काही अडथळे आलेच, तर ते खंबीर आहेत त्या अडथळ्यांना सामोरं जायला. कारण आता ते करिअरवरती खूप जास्त फोकस्ड आहेत. तो 100% त्यांना कधी ना कधी तर त्याचं यश मिळेल, ते कधी ना कधी यशस्वी होतील आणि मग ते तुमच्या रिलेशनशिपचा चांगला विचार करायला सुरुवात करतील, असे हे कार्ड सांगतात. सो ओव्हरऑल तुमचं रिलेशनशिप रीडिंग खूप छान आलंय. आशा करते की तुम्हाला माझं आजचं सेशन आवडलं असेल. आपलं आवडती गोष्ट आपल्याला करायची आहे, ते म्हणजे एंजल कार्डचा ॲडवाईस हवा आहे सगळ्यांना. तुमच्या या रिलेशनशिपसाठी एंजल्सचा ॲडवाईस काय आहे ते आपण बघूया. ठीक आहे, एंजल्सचा ॲडवाईस काय आहे तुमच्यासाठी, तुमच्या लव्ह रिलेशनशिपला ग्रो करण्यासाठी काय आहे, तुमचं नातं छान टिकावं म्हणून काय सांगतात कार्ड्स. बी असर्टिव्ह. तुमच्या मतावरती ठाम राहा. बघा मगाशी पण आलं होतं की गिव्ह अप करू नका. तुमचं जे मत आहे ते ठामपणे मांडा, पण बी असर्टिव्ह म्हणजे असं टोन तुमचा असर्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आपल्याला, परंतु त्यांना हर्टही होणार नाही, त्यांना तुमचं मतही कळेल अशा पद्धतीने. तो एक चांगला ॲडवाईस तुम्हाला एंजल्सनी दिलेला आहे. 1176 लिहून तुम्ही एनर्जीसोबत कनेक्ट झाला असाल अशी मी अपेक्षा करते आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक यू सो मच.